जनता पार्टीचा विजय असो. भाजप शिवसेना युतीचा विजय असो. नमस्कार, मी सचिन काकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर उपसभापती तथा वाळूज ग्रामपंचायत सदस्य. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक वाळूज गटामध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार जे आमचं जे प्रचार चालू आहे फार सुंदर आणि मोठा लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रमाणात भेटत आहे. नक्कीच आम्ही विजय होणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण विजय झाल्यानंतर आम्ही जे जनतेचे प्रश्न आहे, सर्वात मोठा प्रश्न वाळूचा हा पाण्याचा आहे. आणि वाळूज जो उद्योग वसाहत असल्यामुळे इथे कामगार मोठ्या प्रमाणात बेरोजगार समस्या आहे. तर आम्ही MIDC मध्ये कंपन्यामध्ये आम्ही रोजगारासाठी मेळावा घेऊ बेरोजगारासाठी, आणि जास्तीत जास्त आपले बेरोजगार आहे यांना कंपनीमध्ये कसं काम मिळेल यासाठी प्रयत्न करू. आरोग्य बी आज वाळूज इथे लोकसंख्या 50,000च्या पुढे लोकसंख्या आहे. PSC सेंटर आहे तिथे आम्ही आज आपलं ऑपरेशन वगैरे चालू नाही PM तिथे ऑपरेशन PM मोठे डॉक्टर कसे उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करू. साहब, मोटी गोष्ठी यहाँ पे एजुकेशन के अलावा और कुछ बाकी रह गई भी यहाँ पे, तो चुनाव जिनके आ जाने के बाद आप करने वाले हो? एजुकेशन के साथ एजुकेशन भी आपने जिला परिषद यहाँ पे स्कूल है 10वीं तक. जिला परिषद के अंदर जो आंगनवाड़ी आती उसमें हम जो कुपोषित बालक है उनके वास्ते कुछ अच्छा प्रोग्राम लाएंगे. कुपोषित कम वालूज में कम संख्या होना इसलिए. और जो स्कूल है लाडली बहन देवा भोग का आपने जो विचार था, हाँ, लेडीज के लिए क्या करने वाले आप? लेडीज के लिए बचत गट के माध्यम से हम उनको उम्मीद जो संस्था है सरकार की उसके वहां पर से रोज बचत गट को कैसा रोजगार उपलब्ध होगा इसके वास्ते हम प्रयत्न करें. सर, अपना पूरा नाव सांगा. सचिन काकडे, वाळूज शहर प्रमुख शिवसेना. मी वाळूज गावचा माजी सरपंच कपिन माने, आणि माझ्या चॅनलमध्ये आहे आमचे ज्योती संतोष आरगाडे, तसेच दुसरे आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ. आम्ही तिघं मिळून हे आमचं पॅनल आहे. तसंच मी भाजपा युतीकडून उभा आहे. तसंच शिंदे गटाचे उमेदवार ज्योतिताई आरगाडे व ज्ञानेश्वर नीळ हे असं तिघांचे मिळून पॅनल आहे. आणि आम्हाला सगळ्या जाती धर्माचा प्रतिसाद आहे. आणि माझी जनतेला एवढंच आव्हान आहे की यावेळेस आमच्या पाठीमागं राहा. त्याच्यानंतर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू. जे जे योजना असतील, ज्या मोठ्या योजना असतील आम्ही ते आणण्याचा प्रयत्न करू, तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आमच्या शाळेचं असो, आमच्या आमदार प्रशांत भाऊ बमना जो मुद्दा उचललेला आहे का जे शिक्षण जे मुलाला व्यवस्थित भेटत नाही, तसेच आमचे सर जे लोक आहेत जिल्हा परिषदचे ते शाळेमध्ये राहत नाही. म्हणून त्याकरता आम्ही असे प्रयत्न करू का ते वाळूज गावामध्ये राहिले पाहिजे. वाळूज गावामध्ये राहून त्यांनी मुलाला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. तसेच हे जे दारू गुटखा वगैरे हे जे विकतात याच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंध करणार आहोत. कारण की जेणेकरून असं काही होणार नाही. म्हणून आम्ही असे बरेचसे जे चांगले योजना आहेत त्या आम्ही वाळूज गावामध्ये वाळूज सर्कलला राबवणार आहोत. आणि सर्व जनतेला व माझ्या लाडक्या बहिणीला आमची एवढीच विनंती आहे का आम्हाला येणाऱ्या 7 तारखेला भरभक्कम मतांनी विजय करा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.